नमस्कार मित्रांनो, तुमच्या आवडत्या मराठी प्रश्न या युट्यूब चॅनलवर मी आकाश बोधवडे तुमचं हार्दिक स्वागत करतो. प्रश्न तुमचे, उत्तर माझे. मित्रांनो, थंबनेल तर तुम्ही बघितलाच आहे की फक्त 10 मिनिटांमध्ये तेही घर बसल्या शॉपिंग लायसन्स काढा अगदी सोप्या पद्धतीने. हो मित्रांनो, तुम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर आहे. पण हे ऐकून मित्रांनो तुमच्या मनामध्ये नक्कीच शंका आली असेल की सर, शॉपिंग लायसन्स काढण्यासाठी तर कम्प्युटर लागते आणि विदाउट कम्प्युटर हे कसं काय शक्य आहे? कारण शॉपिंग लायसन्सचा फॉर्म भरताना विविध प्रकारचे डॉक्युमेंट हे अपलोड करावे लागतात आणि सर कम्प्युटरच्या शिवाय हे कसं काय शक्य आहे? तर मित्रांनो काळजी करू नका, मी आकाश बोधवडे तुमच्या सेवेमध्ये हजर आहे. मित्रांनो, मी तुम्हाला आता काही महत्त्वाचे पॉइंट सांगणार आहे. तुम्ही त्या पॉइंट्स कडे जर बारकाईने लक्ष दिले आणि मी जसं सांगितलं त्या पद्धतीने जर तुम्ही फॉर्म भरला, फक्त 10 मिनिटांमध्ये तुमचा फॉर्म हा सिलेक्ट होईल आणि तुम्ही तुमचं सर्टिफिकेट हे डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण काही महत्त्वाचे पॉइंट्स बघूया. नंबर 1, शॉपिंग लायसन्स काढण्यासाठी तुम्हाला 23 रुपये ऑनलाईन फीस लागेल आणि त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोन पे वर ऑनलाईन पैसे ठेवणं जरुरी आहे. कारण मित्रांनो डिडक्शन हे तुमच्या फोन पे वरून होईल. नंबर 2, तुम्हाला तुमच्या व्यवसायाचा फ्रंट साइडचा जिथे तुमचं बॅनर लावलेला आहे तिथून तुम्हाला समोरून एक फोटो काढायचा आणि तो फोटो तुम्हाला तुमच्या फोन मध्ये सेव्ह करून ठेवायचा आहे. नंबर 3, तुम्हाला आधार कार्डचा एक फोटो लागेल. नंबर 4, तुम्हाला एक पासपोर्ट साईजचा फोटो लागेल. नंबर 5, तुम्हाला एका ब्लँक पेजवर तुम्हाला तुमची सही करायची आहे आणि सही केल्यानंतर तुम्हाला त्या सहीचा फोटो ही तुमच्या फोन मध्ये काढून घ्यायचा आहे. मित्रांनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या फोन मध्ये मी ज्या पद्धतीने सांगतोय तसे तुम्हाला काढून घ्यायचे आहे. नंबर 6, तुम्हाला मी एक सेल्फ डिक्लेरेशन देईल. तुम्हाला त्या सेल्फ डिक्लेरेशनची प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्या सेल्फ डिक्लेरेशनवर तुम्हाला तुमची सही करून घ्यायची आहे. मित्रांनो, सही झाल्यानंतर तुम्हाला त्या सेल्फ डिक्लेरेशनचा फोटो काढून घ्यायचा आहे आणि तोही तुम्हाला तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करायचा आहे. तुम्हाला प्रश्न आला असेल की सेल्फ डिक्लेरेशन हे कुठे मिळणार? तर मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशनची लिंक देईल, तिथून तुम्ही ते डिक्लेरेशन डाउनलोड करू शकता. तर चला मित्रांनो, आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पण मित्रांनो, व्हिडिओ पाहत असताना तुम्ही व्हिडिओ हा मध्ये स्किप करू नका, कारण तुम्ही व्हिडिओ जर हा मध्ये स्किप केला तर तुम्हाला व्हिडिओ समजणार नाही आणि तुमच्या एका चुकीमुळे तुमचा फॉर्म ही रिजेक्ट होऊ शकतो. मित्रांनो, तर चला जास्त वेळ न वाया घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोन मध्ये गुगल क्रोम या ब्राउझरवर क्लिक करायचं आहे. या ब्राउझरवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस उघडेल. इथे मित्रांनो बघा, सर्च बार मध्ये तुम्हाला आपले सरकार असं सर्च करून घ्यायचं आहे. आपले सरकार हे सर्च केल्यानंतर मित्रांनो पहिली जी वेबसाईट येईल बघा, आपले सरकार.mahaonline.government.in. मित्रांनो, तर ही पहिली जी वेबसाईट आहे यावर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. पण सर्वात आधी मित्रांनो तुम्ही काय करायचंय, वरती बघा 3 डॉट जे दाखवले आहेत इथे यावर क्लिक करून मित्रांनो तुम्ही डेस्कटॉप साईट यावर क्लिक करून घ्यायचंय. डेस्कटॉप साईट वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा, तुमची मोबाईलची स्क्रीन ही कम्प्युटर सारखी ओपन होईल. कम्प्युटर सारखी ओपन झाल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. त्यानंतर मित्रांनो आपल्या सरकारवर क्लिक करायचंय. आपल्या सरकारवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचा एक इंटरफेस उघडेल. तुम्ही आपल्या सरकार या वेबसाईटच्या होम पेजवर येसाल. या वेबसाईटच्या होम पेजवर आल्यानंतर मित्रांनो बघा इथे भरपूर ऑप्शन दिलेले आहेत. तुम्हाला सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला तुमचं या वेबसाईटवर तुम्हाला तुमचं अकाउंट बनवून घेणं खूप जरुरी आहे मित्रांनो. त्याशिवाय तुम्ही कुठल्याच प्रकारचं लायसन्स इथे बनवू शकत नाही मित्रांनो. सर्वप्रथम मित्रांनो बघा इथे खाली ब्लू ब्रॅकेट मध्ये बघा न्यू युजर रजिस्ट्रेशन हेअर यावर क्लिक करायचं मित्रांनो. जर तुमच्याकडे ऑलरेडी रजिस्ट्रेशन असेल तर तुम्ही खाली युजर नेम आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून डिस्ट्रिक्ट टाकून तुम्ही लॉग इन करून घ्यायचं मित्रांनो. पण जर नसेल तर मित्रांनो न्यू युजर रजिस्टर हिअर यावर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचा एक इंटरफेस उघडेल. बघा फर्स्ट ऑप्शन आणि सेकंड ऑप्शन असे 2 ऑप्शन दिलेले आहेत मित्रांनो. सेकंड जो ऑप्शन आहे तो खूप किचकट आहे, त्यापेक्षा आपण फर्स्ट ऑप्शन हा क्लिक करूया. फर्स्ट ऑप्शन केल्यानंतर बघा मित्रांनो अशा प्रकारचं खाली एक इंटरफेस उघडला आहे. खाली बघा मोबाईल नंबर अँड युजर नेम व्हेरिफिकेशन अशा डिटेल दाखवले आहेत मित्रांनो. तर बघा इथे खाली एक ऑप्शन आहे डिस्ट्रिक्ट. इथे मित्रांनो तुमचा जो डिस्ट्रिक्ट आहे, तुमचा जो जिल्हा आहे, इथे तुम्ही तो जिल्हा तुमचा सिलेक्ट करून घ्यायचा आहे. बघा इथे महाराष्ट्रातील सगळे जिल्हे दिलेले आहेत. आता माझा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. मी असं सिलेक्ट करून घेतलंय. त्यानंतर मित्रांनो खाली दिलेलं त्याच्या साईडला राईट साईडला एक ऑप्शन आहे बघा 10 डिजिट मोबाईल नंबर. इथे मित्रांनो तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा. मोबाईल नंबर टाकल्यानंतर मित्रांनो सेंड ओटीपी यावर क्लिक करायचंय. सेंड ओटीपी वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो 1 टाइम पासवर्ड इथे तुमच्या मोबाईलवर जो ओटीपी आलाय तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. त्यानंतर त्याच बाजूला मित्रांनो बघा युजर नेम असं दाखवलं आहे मित्रांनो. इथे तुम्ही युजर नेम तुमच्या नावाचा
तुमचं नावही टाकू शकता मित्रांनो. असं काही नाहीये की तुम्ही खूप अवघड युजर नेम बनवायचं. तुमचं जे सिंपल नाव असेल, आता माझं नाव आहे आकाश सुधाकर बोदवडे, तर मित्रांनो मी असं युजर नेम इथे बनवून घेतले आहे. युजर नेम बनवल्यानंतर आणि ओटीपी टाकल्यानंतर मित्रांनो त्याच खाली मित्रांनो तुम्हाला पासवर्ड क्रिएटचं ऑप्शन येईल. पासवर्ड क्रिएट मध्ये मित्रांनो तुम्ही तुमचा पासवर्ड हा क्रिएट करून घ्यायचा आहे. पासवर्ड क्रिएट करताना मित्रांनो तुम्ही तुमच्या नावाचे लेटर्स टाकून घ्यायचे आणि लेटर्स टाकल्यानंतर मित्रांनो त्यामध्ये तुम्ही @ हॅशटॅग अशा प्रकारचे नंबर कोड्स टाकायचे मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो तुम्ही नंबर्स टाकू शकता, काही टाकू शकता मित्रांनो. ते टाकल्यानंतर तुम्ही असा पासवर्ड बनवायचा मित्रांनो की तो तुमच्या लक्षात राहील. पासवर्ड बनवल्यानंतर सेकंड ऑप्शन मध्येही तुम्हाला परत तोच तुमचा पासवर्ड हा कन्फर्म करून घ्यायचा. पासवर्ड कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो खाली नेमचा ऑप्शन येईल. तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचंय. नाव आता मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर तुमचं जे नाव आहे ते ॲज इट इज जसं तसं तिथे टाकून घ्यायचंय. टाकून घेतल्यानंतर मित्रांनो तिथे तुम्ही खाली बघा, खाली ऑप्शन असतील ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. युजर नेम असेल जे काही असेल आणि पासवर्ड जनरेटचा ऑप्शन असेल, पासवर्ड हा जनरेट करून घ्यायचा आहे. जनरेट झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही डायरेक्टली होम पेजवर येसाल. खाली दिलेलं आहे ऑलरेडी रजिस्टर लॉग इन हिअर, यावर क्लिक करायचंय. तर तुमचं रजिस्ट्रेशन लॉग इन आयडी तयार झालं असेल, युजर नेम आणि पासवर्ड, तर तुम्ही इथे तुमचं युजर नेम हा टाकून घेता. आता माझा युजर नेम मी टाकून घेतो. युजर नेम टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमचा पासवर्ड हा टाकून घ्यायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो खाली बघा कॅप्चाचा एक ऑप्शन दिलेला आहे. तिथे जो व्हाईट ब्रॅकेट मध्ये जो कॅप्चा आहे, जे नंबर्स आहे कॅपिटल नंबर्स, ते तुम्हाला खाली ब्रॅकेट मध्ये टाकून घ्यायचे. कॅप्चा टाकल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड टाकताना जो तुमचा जिल्हा सिलेक्ट केलेला आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा. बघा युअर डिस्ट्रिक्ट, यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा भरपूर जिल्हे दिलेले आहेत. जो तुमचा जिल्हा आहे तिथं तो सिलेक्ट करून घ्यायचा. आता माझा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो लॉग इन वर क्लिक करायचंय. लॉग इन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारचा एक इंटरफेस उघडेल. मित्रांनो जर तुम्ही याआधी काही शॉपिंग लायसन्स बनवले असतील तर याच्या डिटेल ही इथे दाखवतात. सर्वप्रथम सर्च सर्व्हिस, याच्या खाली जो बॉक्स आहे व्हाईट कलरचा, त्या बॉक्स मध्ये क्लिक करायचं आहे मित्रांनो आणि यामध्ये शॉप असं टाकून घ्यायचं. शॉप टाकल्यानंतर मित्रांनो बघा ऑटोमॅटिकली अशी एक लिस्ट ओपन होईल. लिस्ट ओपन झाल्यानंतर मित्रांनो बघा शॉप लायसन्स सेल असे भरपूर ऑप्शन दिलेले आहे. सेकंड जे ऑप्शन आहे शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रिन्युअल आणि शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन, यामध्ये मित्रांनो तुम्ही थर्ड वाला ऑप्शन चूज करायचा आहे. शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट रजिस्ट्रेशन यावर क्लिक करायचंय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो सर्च होईल. सर्च झाल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल. इंटरफेस ओपन झाल्यानंतर मित्रांनो लेफ्ट साइडला बघा तुमचं नाव वरती दाखवेल ब्लू ब्रॅकेट मध्ये. तिथे बघा होम स्टीम बॉयलर आणि खाली शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट ऍप्लिकेशन यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो ऍप्लिकेशन फॉर्म यावर क्लिक करायचंय. ऍप्लिकेशन फॉर्मवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस उघडेल. इथे बघा मित्रांनो तुमच्या बिझनेस मध्ये किती कामगार वर्ग आहे, म्हणजे तुमच्या बिझनेसला किती मुलं किंवा मुली काम करतात. इथे एक लिस्ट आहे, ते लिस्ट तुम्हाला चूज करायची. आता तुमच्या बिझनेस मध्ये किंवा तुमच्या शॉप मध्ये किंवा तुमच्या व्यवसायात 0 ते 9 अशा प्रकारचा कामगार वर्ग असेल तर तुम्ही फर्स्ट वाला ऑप्शन चूज करायचं. नाहीतर मित्रांनो तुमच्या बिझनेस मध्ये 10 किंवा 10च्या प्लस जर कामगार वर्ग असेल तर ते ऑप्शन क्लिक करायचं. आता माझ्या शॉप मध्ये फक्त मी एकटाच आहे तर त्यामुळे फर्स्ट ऑप्शन चूज करून कन्फर्म करायचंय. कन्फर्म केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस उघडेल. आता इथे बघा वरती फॉर्म F असं दाखवत आहे. त्यामध्ये मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला तुमची माहिती भरून घ्यायची आहे. सगळ्यात आधी मित्रांनो इथे आहे बघा लेफ्ट साइड मध्ये फर्स्ट बॉक्स जो आहे मित्रांनो इथे दिलेलं बघा डिव्हिजन. मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं डिव्हिजन टाकून घ्यायचं आहे. आता माझं डिव्हिजन आहे औरंगाबाद. सेकंड आहे मित्रांनो डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट मध्ये ही माझं डिस्ट्रिक्ट हे औरंगाबादच येईल. तुमच्या जिल्ह्यामध्ये मित्रांनो जिथे कमिशनर ऑफ लेबर ऑफिस आहे तो ऍड्रेस तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा. आता इथे मित्रांनो एक वैजापूरचा पत्ता आहे आणि एक औरंगाबादचा आहे. तर इथे बघा मालजीपुरा स्टेशन रोड औरंगाबाद हा माझा लेबर कमिशनर ऑफिसचा ऍड्रेस आहे. फर्स्ट मध्ये मित्रांनो फर्स्ट ऑफ ऑल जो आता सेकंड ब्रॅकेट आहे मित्रांनो बघा आस्थापनेचे नाव म्हणजे नेम ऑफ द इस्टॅब्लिशमेंट. ह्या बॉक्स मध्ये तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं नाव टाकून घ्यायचं. आता माझ्या व्यवसायाचं नाव आहे साई किराणा अँड जनरल स्टोअर. त्याच्याच राईट साईडला मित्रांनो एक बॉक्स आहे
त्या बॉक्समध्ये मित्रांनो ऑटोमॅटिकली तुम्ही जे इंग्लिशमध्ये नाव टाकताय ते मराठीमध्ये ऑटोमॅटिकली कन्वर्ट होईल. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या बॉक्समध्ये किंवा दुसऱ्या साईडला क्लिक करावं लागेल. हे बघा मित्रांनो, आता मी इकडे दुसऱ्या साईडला क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली इथे जनरेट झालेलं आहे. बट इथे मित्रांनो साई किरण अँड जनरल स्टोअर झालंय, तर इथं मित्रांनो मला साई किराणा करून घ्यायचंय. करेक्शन केलं नाही मित्रांनो तर तुमचा जो शॉपिंग लायसन्स आहे त्याच्यामध्ये ॲज इट इज हे जसेचे तसे नावं येतील. त्यामुळे मित्रांनो तुम्हाला करेक्शन करणं आवश्यक आहे. आता सेकंड ऑप्शन बघा, आस्थापनेची पूर्वीची सविस्तर माहिती. या आधी जर तुम्ही शॉपिंग लायसन्स रजिस्टर्ड केला असेल ऑनलाईनच्या आधी, इथे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं. आता हे माझं फर्स्ट रजिस्ट्रेशन आहे, तर त्यामुळे मी इथे न्यू रजिस्ट्रेशन असं सिलेक्ट करेल. आता इथे बघा ऑनलाईन रजिस्ट्रेशन, मॅन्युअल रजिस्ट्रेशन, न्यू रजिस्ट्रेशन हे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला ॲड्रेस अँड सिच्युएशन ऑफ द इस्टॅब्लिशमेंट, आस्थापनेचा पत्ता व ठिकाण. आता तुम्हाला तुमच्या बिझनेसचा ॲड्रेस टाकून घ्यायचा. आता मी माझ्या शॉपचा ॲड्रेस टाकून घेतो. हे बघा मित्रांनो, नेम ऑफ बिल्डिंगमध्ये तुमच्या बिल्डिंगवर जर तुमचं जिथं शॉप आहे त्याच्यावर जर बिल्डिंगमध्ये तुमचं शॉप असेल आणि त्या बिल्डिंगचं काही नाव असेल तर इथे तुम्हाला ते नाव टाकून घ्यायचं आहे. आता माझ्या बिल्डिंगचं काही नाव नाही, त्यामुळे मी माझ्या एरियाचं नाव टाकतो. स्ट्रीट, आता स्ट्रीट आहे माझं बुद्ध लेणी रोड. माझं लँडमार्क आहे हनुमान टेकडी. लोकॅलिटी वार्ड. हे बघा मित्रांनो, मी इथे माझं ॲड्रेस टाकून घेतलाय, बट ॲड्रेसमध्ये मराठी जे ट्रान्सलेट झालंय ते थोडंसं चुकीचं आहे. इथे तुम्हाला करेक्शन करून घ्यायचं. आता हे बघा सतपाल नगर, तर नागर झालंय, इथे मी नगर करून घेतो. हे बघा बुद्ध लेणी रोड हे बरोबर आहे. हनुमान टेकडी. आता मित्रांनो हे बघा इथे माझं जे ॲड्रेस थोडंसं खाली चुकलाय, पहडसिंगपुरा झालाय, तिथे मला चुकीचं आहे, ते करेक्शन करून घ्यायचे. इंग्लिशमध्ये तुम्ही ॲड्रेस टाकताना मित्रांनो तुम्हाला मराठीमध्ये करेक्शन हे करून घ्यायचे, कारण बऱ्याच वेळेस काय होतं, हे सिस्टीम जनरेट असल्यामुळे थोडेसे मराठी नावांचे जे अक्षर आहेत ते चुकतात. तर इथे तुम्हाला मित्रांनो करेक्शन करून घ्यायचे, कारण तुम्ही जर करेक्शन नाही केलं तर तुमच्या शॉपिंग लायसन्सवर ॲज इट इज मराठीमध्ये जशाचा तसा चुकीचा ॲड्रेस हा छापून येतो. तर मित्रांनो आता नेक्स्ट ऑप्शन बघू. आता इथे स्टेट आहे, स्टेट ऑटोमॅटिकली महाराष्ट्र जनरेट झाले. आता इथे डिस्ट्रिक्टमध्ये माझा जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा आहे मला, औरंगाबाद. डिस्ट्रिक्ट अंतर्गत तुमचा जो तालुका असेल इथे तुम्हाला तो सिलेक्ट करून घ्यायचा. आता माझा तालुका हा औरंगाबादच येईल. विलेज म्युन्सिपाल्टी, इथे मित्रांनो तुम्हाला तुमची विलेज म्युन्सिपाल्टी म्हणजे तुमचा जो तालुक्यामध्ये जो ॲड्रेस आहे किंवा जो डिस्ट्रिक्टमध्ये जो ॲड्रेस आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचा. तर औरंगाबाद CV दाखवला आहे, औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन, तर मी औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन असं सिलेक्ट करतो. त्यानंतर मित्रांनो हे बघा पिनकोड, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा जो पिनकोड आहे तो टाकून घ्यायचा आहे. माझा पिनकोड आहे 431001. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायची आवश्यकता नाही आहे, आणि इथे जर नसेल तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. आता इथे माझा मोबाईल नंबर ऑटोमॅटिक जनरेट झालेला आहे, तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि ईमेल ID मित्रांनो इथे काही आवश्यकता नाही आहे. पण तुम्हाला जर ईमेल ID टाकायची असेल तर तुम्ही इथे तुमची ईमेल ID टाकू शकता. ओनरशिप ऑफ प्रिमायसेस हे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तुमचा बिझनेस हा रेंटल आहे की सेल्फ आहे, म्हणजे तुमची जी जागा आहे, शॉप जे आहे ते तुमचं भाडे तत्वावर आहे की तुमची स्वतःची जागा आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता माझी जी जागा आहे ही सेल्फ ओन आहे, त्यामुळे मी सेल्फ ओन सिलेक्ट करतो. मित्रांनो फॅक्स नंबरची आवश्यकता नाहीये, इथे लँडलाईन नंबर ही टाकण्याची आवश्यकता नाहीये. आता मित्रांनो हे बघा डेट ऑफ कमिन्समेंट ऑफ बिझनेस, व्यवसाय सुरू केल्याचा दिनांक. तुम्ही तुमचा व्यवसाय कधी सुरू केलाय तो तुमचा दिनांक इथे टाकून घ्यायचा. आता मी माझा व्यवसाय सुरू केला होता 2018. तुम्ही बॅकडेटेड टाकू शकता, असं काही नाही की तुम्हाला 2024च टाकायचं. 1 जानेवारी 2018 मी असं टाकून घेतोय मित्रांनो. त्यानंतर मित्रांनो व्यवसायाचे स्वरूप काय आहे हे इथे तुम्हाला ते व्यवसायाचे स्वरूप टाकायचे. आता माझ्या व्यवसायाचं स्वरूप आहे माझं किराणा शॉप आहे. हे बघा मित्रांनो किराणा शॉप अँड डेली नीड्स. तुमचा जोही व्यवसायाचं स्वरूप असेल तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे. राईट साईडचा जो बॉक्स आहे त्या बॉक्समध्ये ऑटोमॅटिक जनरेट होईल. बट इथे बघा मित्रांनो परत चुकीचं आलेलं आहे, किरण शॉप अँड डेली इन नीड्स. आता हे चुकीचं आलेलं आहे मित्रांनो, इथे मला किराणा करून घ्यायचंय. हे तुम्ही छोटे मोठे गोष्टी आहे त्या करेक्शन करून घ्यायच्या मित्रांनो. हे बघा मित्रांनो किराणा शॉप अँड डेली नीड्स. बऱ्याच वेळेस काय होतं मित्रांनो, तुम्हाला तुमचं करेक्शन हे करणं आवश्यकच आहे, तुम्ही करेक्शन करूनच घ्यायचंय. थोडा वेळ लागला तरी चालेल मित्रांनो. फॉर्म हा तुम्हाला काळजीपूर्वकच भरायचा आहे. त्यानंतर मित्रांनो खाली ऑप्शन दिलेला आहे. आता इथे बघा आस्थापना सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रात मोडती किंवा कसे, हे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता आस्थापना ही तुमची प्रायव्हेट आहे की पब्लिक आहे. आस्थापना ही माझी प्रायव्हेट आहे, तर इथे मी प्रायव्हेट सिलेक्ट करून घेतो.
मित्रांनो आता हा एक ऑप्शन महत्वाचा आहे. इथे बघा मित्रांनो, इथे दिलेला आहे मनुष्यबळ कामगार तपशील. आपण जेव्हा आपल्या सरकारवर लॉग इन केलं होतं मित्रांनो, तिथे एक तुम्हाला ऑप्शन आला होता 0 to 9 वर्कर्स. आपण हे सिलेक्ट केलं होतं. तर मित्रांनो आता इथे तुम्हाला बघायचंय, आता इथे बघा तुमच्या शॉपमध्ये किती लोक काम करतात. आता इथे मी सिलेक्ट करतो. आता बघा तुम्हाला एक दाखवण्यासाठी मी ते सिलेक्ट करतो. माझ्या शॉपवर 2 लोक काम करतात. आता 2 लोकांमध्ये ते 2 पुरुष आहेत, स्त्रिया माझ्या शॉपमध्ये कामाला नाहीत. हा बॉक्स तुम्हाला खाली नाही सोडायचा आहे मित्रांनो, इथे तुम्हाला फिल करायचं. इथे जर काही जर तुमच्याकडे स्त्रिया किंवा पुरुषही नसतील तिथेही तुम्हाला बॉक्स खाली सोडायचा. इथे मित्रांनो तुम्हाला 0 टाकून घ्यायचं आहे. ट्रान्सजेंडर इथेही तुम्हाला 0 टाकून घ्यायचं आहे मित्रांनो. हे बघा ऑटोमॅटिकली त्याची टोटल तुम्हाला पुढे दिसेल. आता मित्रांनो खाली दाखवलंय शिकाऊ उमेदवार अधिनियम 1961 अन्वये शिकाऊ उमेदवाराची संख्या. आता तुमच्या दुकानात शिकाऊ उमेदवार आहे की नाही हे तुम्हाला बघायचंय. माझ्या दुकानात शिकाऊ उमेदवार नाहीये, इथे मी 0 टाकून घेतोय. आता तुम्हाला ह्या तिन्ही बॉक्समध्ये 0 करून घ्यायचंय. तुमच्या शॉपमध्ये कॉन्ट्रॅक्ट लेबर आहे का, म्हणजे तुमच्या शॉपवर कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्ही लेबर ठेवलेले आहेत का, तर नाही माझ्या शॉपवर असं काही नाहीये. त्यामुळे तुम्ही ह्या पण बॉक्समध्ये 0 करून घ्या. हे बघा मित्रांनो त्याची टोटली आली 0. अंशकालिक कामगारांची संख्या बऱ्याच वर्षापासून नंबर ऑफ पार्ट टाइम वर्कर्स. तुमच्या शॉपमध्ये बऱ्याच वर्षाचे कामगार असतील त्यांची टोटल तुम्हाला टाकायची काहीच आवश्यकता नाहीये. इथे तुम्ही वरती टाकले बस झाले. इथेही तुम्हाला 0 करून घ्यायचंय. 0 असं करून घेतलंय. इथे फक्त तुम्ही पुरुषांची संख्या 2 दाखवली आहे, ते 2 आहे. आणि इथं बघा सगळ्या याची टोटल खाली 2 आलेली आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, तुम्ही इथे खाली बॉक्स हा सोडायचा नाही आहे. खाली बॉक्स जर तुमच्या इथं कामगार वर्ग नसेल तर तुम्ही त्या जागी 0 हा टाकून तुम्हाला घ्यायचाच आहे. आता इथे बघा मालकाचे संपूर्ण नाव, नेम ऑफ द एम्प्लॉयर. आता इथे मित्रांनो तुमच्या आधार कार्डवर तुमचं जसं नाव आहे तसं ॲज इट इज तुम्हाला जसं तसं इथे तुमचं नाव टाकून घ्यायचं. कारण मित्रांनो तुम्हाला इथे आधार कार्ड हे तुम्हाला अपलोड करावं लागेल. जर इथे तुमचं नाव चुकीचं असलं, इथे तुम्ही नाव वेगळं टाकलं आणि आधार कार्डावर नाव हे जर वेगळं असलं तर तुमचा फॉर्म हा रिजेक्टही होऊ शकतो मित्रांनो. त्यामुळे इथे तुम्ही तुमचं नाव हे करेक्ट टाकून घ्यायचं. आता मी माझं नाव टाकून घेतो. आता मी माझं नाव टाकलेलं आहे इथे इंग्लिशमध्ये. हे बघा मित्रांनो मी आता माझं नाव इथे इंग्लिशमध्ये टाकलं होतं, बट राईट साईडला तुम्हाला सांगितलं सिस्टम जनरेटर असल्यामुळे ऑटोमॅटिक तुमचं नाव हे जनरेट होतं. हे बघा मित्रांनो मी इंग्लिशमध्ये टाकलेलं आहे, मराठीमध्ये ऑटोमॅटिक आकाश सुधाकर बोदोडे हे ऑटोमॅटिक जनरेट झालं. हे करेक्ट आहे, यामुळे मी याला याची काही दुरुस्ती करणार नाही. आता मित्रांनो खाली बघा रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ द एम्प्लॉयर, मालकाचा निवासी पत्ता. आता तुम्हाला तुमचा ॲड्रेस हा तुमच्या आधार कार्डनुसार तुमच्या आधार कार्डवर जो तुमचा पत्ता आहे तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. आता माझा शॉप लायसन्सचा पत्ता हा सेम आहे, कारण माझं शॉप हे माझ्या कंपाऊंडमध्येच आहे. त्यामुळे मी इथं माझ्या शॉपचाच ॲड्रेस परत इथे टाकून घेतो. हे बघा मित्रांनो मी माझा ॲड्रेस असा पूर्ण टाकून घेतलाय. आणि परत एकदा मित्रांनो तुम्हाला तुमच्या ॲड्रेसमध्ये तुमचं जे मराठीमध्ये जे ट्रान्सलेट झाले ते तुम्हाला चेक करून घ्यायचे. आता सतपाल इथे नागर हे चुकलंय, इथे नगर करून घ्यायचे मित्रांनो मला. स्ट्रीट बुद्ध लेणी रोड हे बरोबर आहे. हनुमान टेकडी हे पण बरोबर आहे. इथे पहडसिंगपुरा झाले मित्रांनो, इथे मी करेक्शन करून घेईल. हे बघा मित्रांनो मी करेक्शन करून घेतलंय पहाडसिंगपुरा. आता त्यानंतर मित्रांनो इथे स्टेट ऑटोमॅटिक जनरेट झालंय. डिस्ट्रिक्ट मित्रांनो तुम्हाला इथे तुमचा डिस्ट्रिक्ट तुमचा जिल्हा टाकून घ्यायचा. माझा जिल्हा आहे औरंगाबाद. तालुका इथे तालुका पण माझा औरंगाबादच आहे मित्रांनो. आणि तुमचं विलेज आता माझं औरंगाबाद म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, मी हेच टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो पिनकोड हा तुम्हाला परत टाकायचा आहे. मित्रांनो रेसिडेन्शियल सिन्स म्हणजे मित्रांनो तुम्ही ह्या पत्त्यावर किती वर्षापासून राहता. आता मी ह्या पत्त्यावर 18 वर्षापासून राहतो. 18Y असं जरी केलं तरी चालेल. आता मित्रांनो इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आता मी माझा आधार नंबर हा टाकून घेतो. ईमेल आय डीची एवढी काही आवश्यकता नाही, तरी पण मित्रांनो मी माझा ईमेल आय डी हा टाकून घेतो. हे बघा मित्रांनो आपण आधार नंबर टाकून घेतलाय, ईमेल आय डी पण टाकून घेतलाय. त्यानंतर मित्रांनो मोबाईल नंबर ही आता इथे सिस्टम जनरेट मोबाईल नंबर आलेला नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे. मी माझा नंबर टाकून घेतो. आता मित्रांनो हे बघा डेझिग्नेशन. आता तुमची डेझिग्नेशन काय म्हणजे तुमच्या बिझनेसमध्ये तुमचं स्टेटस काय आहे. आता माझं स्टेटस हे मी बिझनेसचा ओनर आहे, तर इथे मी प्रोप्रायटर असं टाकून घेतो. त्यानंतर मित्रांनो नेम अँड रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑफ मॅनेजर, व्यवस्थापकाचे नाव आणि निवासी पत्ता. आता तुमच्या बिझनेसमध्ये जर किंवा तुमच्या शॉपमध्ये जर तुम्ही मॅनेजर किंवा मॅनेजरी पोस्ट तुमच्या ऑफिसमध्ये असेल तर त्याचाही तुम्हाला इथे पत्ता टाकून घेणे आवश्यक आहे.
सहसा याची काही गरज नाहीये. त्यानंतर मित्रांनो कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट, आस्थापनेचे वर्गवारी, उदाहरणार्थ दुकाने, आस्थापने, निवासी, हॉटेल, उपाहारगृहे, थिएटर, सार्वजनिक मनोरंजनाचे किंवा करमणुकीचे इतर जागा व इतर आस्थापना. हे बघा मित्रांनो, या लिस्टमध्ये इथे बघा एक ब्रॅकेट दिला आहे, सिलेक्ट कॅटेगरी ऑफ इस्टॅब्लिशमेंट. येथे तुम्हाला तुमच्या व्यवसायाची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्यायची. आता या बॉक्सवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, इथे भरपूर ऑप्शन आले आहेत. तर इथे तुम्हाला तुमची कॅटेगरी, ज्या कॅटेगरीमध्ये तुमचं शॉप येतं ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आता बघा, तुमची जर हॉटेल असेल, तुमची एस्टॅब्लिशमेंट असेल तर तुम्ही इस्टॅब्लिशमेंट सिलेक्ट करा. तुमचं हॉटेल असेल, खानावळ असेल किंवा मेस असेल तर तुम्ही हे सेकंड नंबरचं ऑप्शन किंवा क्लिक करा. किंवा राहण्याची सोय असलेली हॉटेल्स, तुमचं लॉजिंग बोर्डिंगचा जर व्यवसाय असेल तर तुम्ही हे सिलेक्ट करू शकता. आता मित्रांनो, तुमचं शॉप आहे तर तुम्ही ते शॉप सिलेक्ट करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो सिलेक्ट इस्टॅब्लिशमेंट टाईप यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, भरपूर ऑप्शन आलेले आहेत. आईस्क्रीम शॉप, आयुर्वेदिक मेडिसिन स्टोअर शॉप, हे बघा मित्रांनो, असे भरपूर इथे ऑप्शन दिलेले आहेत. तुमचं ज्या ऑप्शनमध्ये, ज्या कॅटेगरीमध्ये तुमचं शॉप येतं तुम्ही ते इथे सिलेक्ट करून घ्यायचं. आता माझी कॅटेगरी आहे किराणा अँड जनरल स्टोअर, मी ते इथे सिलेक्ट करून घेतो. त्यानंतर हे बघा मित्रांनो, फर्स्ट दुकाने शॉप आपण सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर किराणा आणि जनरल स्टोअर असं सिलेक्ट केलं. त्यानंतर मित्रांनो ऑटोमॅटिकली खाली किराणा आणि जनरल स्टोअर असं जनरेट झालंय. त्यानंतर मित्रांनो आता आपण खालचं ऑप्शन बघूया. हे बघा, आस्थापनेचा प्रकार. आता तुमची इथे सिलेक्ट एस्टॅब्लिशमेंट कॅटेगरीची सिलेक्ट करून घ्यायची. आता आपण वरती जी कॅटेगरी टाकली तीच इथे येईल. सेल्फ ओनरशिप प्रोप्रायटरी ही माझी कॅटेगरी आहे. पण इथे खाली भरपूर ऑप्शन आहे मित्रांनो. पार्टनरशिप, प्रायव्हेट लिमिटेड, पब्लिक लिमिटेड लायबिलिटी, ट्रस्ट, कोऑपरेटिव्ह सोसायटी, बोर्ड. आता इथे सेल्फ ओनरशिप हे ऑप्शन तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर बघा, आस्थापना मालकाच्या कुटुंबातील काम करीत असलेल्या व्यक्तींचे नावे. आता तुमच्या शॉपमध्ये तुमचे नातेवाईक जर काम करत असतील तर त्यांची इथे नाव टाकून घ्यायची इथे मित्रांनो. जर कोणी काम नसेल करत इथे मित्रांनो तर इथे तुम्हाला नो टाकून घ्यायचं आहे आणि इथे खाली इथे 0 असं करून घ्यायचं मित्रांनो. हे तुम्हाला करणं आवश्यक आहे मित्रांनो, कारण इथे तुम्ही हा खाली बॉक्स हा सोडू शकत नाहीये. आता आपण जो ऑप्शन बघितला होता तिथे तुम्हाला ह्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला नो करून घ्यायचं आहे. नो केल्यानंतर मित्रांनो पुढे हे जनरेट बरोबर होत आहे की नाही हे बघून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्हाला नाही असं टाईप करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो पुरुष संख्या ही 0, स्त्रियांची संख्या ही 0 आणि ट्रान्सजेंडर हे 0 करून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो सेल्फ डिक्लेरेशन करून हे घोषणापत्र तुम्हाला काळजीपूर्वक वाचून घ्यायचं आहे. आता तुम्ही जे नाव तिथे टाईप केलं होतं इथे बघा मित्रांनो ऑटोमॅटिकली जनरेट झालेलं आहे. मी आकाश बोदवडे याद्वारे गांभीर्यपूर्वक हे तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये वाचून घ्यायचं आहे. आणि खाली आय ॲग्री हा एक छोटा ब्रॅकेट दिलेला आहे त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर मित्रांनो सेव्ह डिटेल्स हे करण्याआधी तुम्हाला परत एकदा वरती स्क्रोल करायचं आणि तुमचा फॉर्म हा एकदा काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे की तुम्ही इंग्लिशमध्ये जे नावं टाकले होते किंवा इंग्लिशमध्ये जे तुम्ही स्पेलिंग टाईप केल्यानंतर जे मराठीमध्ये ऑटो जनरेट व्यवस्थित झालंय की नाही झालंय हे व्यवस्थित तुम्हाला बघून घ्यायचं आहे. माहिती पूर्ण वाचल्यानंतर तुम्ही जे डिटेल्स फॉर्ममध्ये फिलअप केली आहे ती व्यवस्थित काळजीपूर्वक बघितल्यानंतर आय ॲग्री या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं. खाली स्क्रोल केल्यानंतर सेव्ह डिटेल्स असं ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. हे बघा मित्रांनो असा ऑप्शन आला आहे. खाली कृपया खालील माहिती तपासून ती जतन करा, ती बदलता येणार नाही. हे बघा मित्रांनो अशी तुम्हाला डिटेल दाखवली आहे. जर तुम्हाला परत एकदा वाचायचं असेल तर इथे कॅन्सल करायचं आहे आणि परत वाचायचं, नाही तर ओके करून घ्यायचं आहे. ओके केल्यानंतर मित्रांनो बघायचं एक ऑप्शन आलं, प्लीज एंटर व्हॅलिड ईमेल आय डी फॉर पोस्टल ॲड्रेस अँड सिच्युएशन ऑफ द इस्टॅब्लिशमेंट. आता इथे मी वरती ईमेल आय डी टाकली नव्हती मित्रांनो, तर इथे मी माझी ईमेल आय डी ही टाकून घेतोय. हे बघा मित्रांनो मी माझी ईमेल आय डी ही टाकून घेतलेली आहे. त्यानंतर ईमेल आय डीचा बॉक्स जे ब्रॅकेट जिथे जिथे आहे तिथे तुम्हाला तुमची ईमेल आय डी ही परत टाकून घ्यायची आहे, कारण मी चुकीने तुम्हाला बोललो होतं की ईमेल आय डी टाकायची गरज नाही आहे. हे बघा मित्रांनो मी टाकून घेतले. परत एकदा मी सेव्ह डिटेल्सवर क्लिक करतो, ओके करतो. असा माझा फॉर्म हा सिलेक्ट झालेला आहे. युअर ॲप्लिकेशन इज सेव्ह सक्सेसफुल. मित्रांनो तुम्हाला ही तुमची जी ॲप्लिकेशन आय डी ही लिहून ठेवायची किंवा तुम्ही त्या ॲप्लिकेशन आय डीचा स्क्रीनशॉट हा काढून घ्यायचा आहे. आता मी स्क्रीनशॉट काढून घेतला आहे. त्यानंतर मित्रांनो यावर ओके क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा ऑटोमॅटिकली आपण दुसऱ्या पेजवर आलेलो आहे. दुसऱ्या पेजवर आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं डिपार्टमेंट जे होतं ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. आता इथे माझं डिपार्टमेंट हे शॉप आहे.
त्यानंतर इथे कॅटेगरी बघा. आता आपण सगळ्यात पहिला जो ऑप्शन आहे रजिस्ट्रेशन ऑफ शॉप अँड इस्टॅब्लिशमेंट यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो जो मी तुम्हाला स्क्रीनशॉट काढायला सांगितला होता ऍप्लिकेशन आयडीचा तो तुम्हाला इथे टाकून घ्यायचा. आता इथे मी माझा ऍप्लिकेशन आयडी नंबर हा टाकून घेतो. या प्रकारे तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन आयडी नंबर इथे टाकून घ्यायचा आणि सर्च वर क्लिक करायचं. सर्च वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होईल. आता बघा मित्रांनो आपण जो आता फॉर्म भरला होता तो फॉर्म इथे आलेला आहे मित्रांनो. हे बघा ऍप्लिकेशन आयडी, रजिस्ट्रेशन नंबर, एक्सपायरी डेट, सर्व्हिस नेम. आता आपण ज्या सर्व्हिससाठी अप्लाय केला होता ते इथे दाखवतंय. त्यानंतर मित्रांनो आपल्याला याला राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि लास्ट ऑप्शन जो आहे इथे बघा स्टेटस हा डॉक्युमेंट पेंडिंग दाखवतोय मित्रांनो. कारण आतापर्यंत आपण डॉक्युमेंट हे अपलोड केलेले नाहीये. इथे आपल्याला आपले डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे. अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करायचे. अपलोड डॉक्युमेंटवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. आता मित्रांनो इथे बघा आपल्याला डॉक्युमेंट हे अपलोड करून घ्यायचे. आता मी सर्वप्रथम मित्रांनो व्हिडिओ सुरू करताना मित्रांनो तुम्हाला मी आधीच काही इन्फॉर्मेशन दिली होती की तुम्हाला तुमचा फोटो, तुमची सिग्नेचर, तुमचा आधार कार्ड, सेल्फ डिक्लेरेशन आणि तुमच्या शॉपचा एक फोटो या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या फोनमध्ये फोटो काढून क्रॉप करून तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवायच्या आहे. आणि खाली बघा मित्रांनो ऍप्लिकेंट आयडी. आता तुम्ही ज्या आयडीवरून ऍप्लिकेंटचा फॉर्म भरला होता ते तुम्हाला इथे दाखवेल. हे बघा माझा आयडी चं नेम दाखवतोय आकाश सुधाकर बोदवडे आणि माझा आयडी नंबर दाखवतोय. सर्व्हिस मी कशासाठी अप्लाय केले ते दाखवतोय मित्रांनो. आणि आता खाली बघा मित्रांनो आता इथे दाखवतंय की तुम्हाला सर्वप्रथम तुमचा फोटो अपलोड करून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला सिग्नेचर अपलोड करून घ्यायची. तुम्ही जो फोटो तुमच्या फोनमध्ये काढून घेतला होता त्या फोटोवर क्लिक करायचंय मित्रांनो. आता तुम्हाला त्या फोटोची साईज मित्रांनो 160 रुंदी पाहिजे आणि उंची 200 ते 212 एवढी हवी आहे आणि याची साईज 5 KB ते 20 KB एवढीच असावी मित्रांनो. आणि सिग्नेचरची रुंदी मित्रांनो 256 पिक्सल पाहिजे आणि उंची मित्रांनो 64 पिक्सल एवढी पाहिजे. सर्वप्रथम मी तुम्हाला फोटो कसा क्रॉप करायचा आणि त्याची साईज कशी चेंज करायची हे दाखवतो मित्रांनो. हे बघा मित्रांनो तुम्ही तुमचा जो आता असा प्रकारचा फोटो काढून घेतला असेल मित्रांनो तर खाली थ्री डॉट दाखवतो त्या डॉटवर क्लिक करायचं आणि डिटेल्सवर क्लिक करून मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोटोची साईज बघायची. आता बघा माझ्या फोटोची साईज 51.60 KB एवढी आहे मित्रांनो आणि त्याची साईज ही 160 बाय 212 एवढी आहे. इथे आपल्याला 20 KB पाहिजे. तर त्यासाठी मित्रांनो आता तुम्हाला गुगल क्रोमवर जायचंय आणि सर्च बार मध्ये आय एम रिसायझर हे सर्च करून घ्यायचंय मित्रांनो. आय एम रिसायझर हे तुम्ही सर्च केल्यानंतर मित्रांनो बघा इथे रिसाइज इमेज टू 20 KB असं दाखवेल मित्रांनो. अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे मित्रांनो. ही वेबसाईट लक्षात ठेवा मित्रांनो imresizer.com. या वेबसाईटवर मित्रांनो तुम्हाला हे बघा इथे एक ऑप्शन दिलेला आहे सिलेक्ट फाईल यावर क्लिक करून घ्यायचं. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमचा जो फोटो आहे जो 51 KB दाखवत होता किंवा जो साईज तुम्हाला 20 KBच्या वरती दाखवतो त्यावर क्लिक करून घ्यायचंय. आता आपण पहिले तुमचा पासपोर्ट फोटो करतोय. पासपोर्ट फोटोवर क्लिक करायचंय त्यावरती डन करून घ्यायचंय. डन केल्यानंतर मित्रांनो हे बघा मित्रांनो तुमचा फोटो इथे ऑटोमॅटिक आलेला आहे. इथे फाईलची साईज 20 KB दाखवत आहे. इथे मित्रांनो तुम्हाला काही चेंजेस करायचे नाहीये. फक्त इथे नेक्स्ट डाउनलोड यावर क्लिक करायचंय मित्रांनो. नेक्स्ट डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो तुमचा फोटो हा डाउनलोड होईल मित्रांनो. डाउनलोड झाल्यानंतर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे तुमचा फोटो हा डाउनलोड होईल. डाउनलोड झाल्यानंतर मित्रांनो तुम्ही त्याची डिटेल्स चेक करू शकता. हे बघा डिटेल्स मध्ये दाखवतोय 18 KB आपल्याला एवढीच साईज हवी आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला आता सिग्नेचरची साईज चेंज करून घ्यायची आहे. त्यासाठी परत मित्रांनो सिलेक्ट फाईलवर क्लिक करायचं. सिलेक्ट फाईलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा तुम्ही तुमची ब्लँक पेजवरच्या सिग्नेचरचा फोटो काढून घेतलाय त्या फोटोवर क्लिक करायचं. फोटोवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो वरती डन करायचं. डन केल्यानंतर इथे तुम्हाला परत मित्रांनो तुम्हाला नेक्स्ट डाउनलोड हे करून घ्यायचंय मित्रांनो. हे केल्यानंतर परत तुमची एक फाईल डाउनलोड होईल. डाउनलोड मध्ये तुम्हाला तुमच्या सिग्नेचरची साईज ही चेंज होऊन जाईल मित्रांनो. 19.24 KB एवढी आहे. आता सर्वप्रथम मित्रांनो हे दोन जे डॉक्युमेंट्स आहे मित्रांनो आपण ते डॉक्युमेंट हे अपलोड करून घेऊया. आता मित्रांनो फोटो हा अपलोड केलेला आहे. त्यानंतर आपण सिग्नेचर ही अपलोड करून घेतलेली आहे मित्रांनो. आता खाली एक ऑप्शन दिलाय ऍप्लिकेंट आयडी प्रूफ सबमिट एनी 2 ऑफ द फॉलोइंग डॉक्युमेंट्स. आपल्याला इथे आधार कार्डच अपलोड करायचे. आधार कार्डचा जो बॉक्स आहे वरती मित्रांनो त्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो खाली चूज फाईल असं दाखवतंय यावर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. यावर क्लिक केल्यानंतर मीडिया पिक असं ऑप्शन आहे मित्रांनो. खाली तुम्हाला तुमचा आधार कार्डची साईज ही चेंज करून घ्यायची मित्रांनो. आता आधार कार्डची साईज ही तुमची
100 KB आतमध्येही चालेल. मॅक्स टू मॅक्स मित्रांनो 100 KB पर्यंत चालेल. तर आता इथे बघा मी मित्रांनो आधार कार्ड चेंज करून घेतलंय. इथे 88.99 KB एवढं दाखवतंय. यावर मी क्लिक करून घेतो. हे बघा मित्रांनो माझा आधार कार्ड हे सिलेक्ट झालंय. आता मित्रांनो त्याच बाजूला सेल्फ डिक्लेरेशन यावर क्लिक करायचंय मित्रांनो. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो आता तुम्हाला मी फर्स्ट टाइम सांगितलं होतं की तुम्हाला तुमचं सेल्फ डिक्लेरेशन मी तुम्हाला देईल. तिथून तुम्हाला ते डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. डाउनलोड केल्यानंतर त्यावर तुम्हाला सिग्नेचर करून घ्यायची आणि सिग्नेचर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्याचा फोटो काढून घ्यायचा आहे मित्रांनो. आणि फोटो काढल्यानंतर मित्रांनो त्या फोटोची साईज ही IM Resizer या वेबसाईटवर जाऊन मित्रांनो 100 KB पर्यंत एवढी करून घ्यायची मित्रांनो. आता मी त्याची जी साईज ही 100 KB करून घेतली होती मित्रांनो. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला एक मी खाली ऑप्शन दाखवतोय मित्रांनो. तर हे दोन जे इमेजेस आपण काढून घेतले सेल्फ डिक्लेरेशनचे आणि त्यावर तुम्ही सही करून घेतली मित्रांनो बरोबर. आता त्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या फोनमध्ये प्ले स्टोअरवरून इमेज टू PDF कन्व्हर्टर हे ॲप डाउनलोड करून घ्यायचं मित्रांनो. हे ॲप डाउनलोड केल्यानंतर मित्रांनो इथे बघा वरती ऑप्शन येतंय बघा इमेज टू PDF या बॉक्सवर क्लिक करायचं मित्रांनो. या बॉक्सवर क्लिक केल्यानंतर त्यानंतर मित्रांनो आता बघा इथे सेल्फ डिक्लेरेशनचे जे दोन फोटो होते त्याची IM Resizer वर आपण त्याची साईज कमी करून घेतली होती मित्रांनो. ते फोटो इथे दाखवत आहे. ते फोटो इथे सिलेक्ट करून घ्यायचे. सिलेक्ट केल्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं वरती बघा नेक्स्ट दाखवलंय. नेक्स्ट वर क्लिक करायचंय. नेक्स्ट वर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो जे दोन फोटो सिलेक्ट केले ते इथे दाखवत आहे. दाखवल्यानंतर मित्रांनो खाली डनचं ऑप्शन आहे. डन वर क्लिक करायचं मित्रांनो. डन वर क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सेल्फ डिक्लेरेशन असं टाकून घ्यायचं मित्रांनो किंवा तुम्हाला जशा पद्धतीने तुम्हाला समजेल असं तुम्हाला टाकून घ्यायचं मित्रांनो. मी इथे आता सेल्फ टाकून घेतो. सेल्फ टाकल्यानंतर मित्रांनो खाली कन्वर्टचं ऑप्शन आहे. इथे तुम्हाला कन्वर्ट करून घ्यायचं. हे बघा मित्रांनो यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे तुमची जी PDF फाईल आहे ही सेव्ह झालेली आहे. तुम्ही हे गुगल क्रोम ॲप मिनिमाइज केल्यामुळे मित्रांनो आपण कारण दुसऱ्या ॲपमध्ये काम करत होतो त्यामुळे हे फोटो बॅक झालेला आहे मित्रांनो. परत एकदा तुम्हाला इथे फोटो अपलोड करून घ्यायचे. आता जे आपण सेल्फ डिक्लेरेशनचे जे दोन फोटो जे आपण PDF फाईलमध्ये कन्वर्ट करून घेतले होते ते फोटो इथे आपल्याला अपलोड करायचे. आता चूज फाईलवर क्लिक करायचंय. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर मित्रांनो मीडिया पिकवर क्लिक करायचंय. तिथे आल्यानंतर आपण जे सेल्फ डिक्लेरेशनच्या PDF फाईलचे जे नेम चेंज केलं होतं ते इथे नेम आहे मित्रांनो सेल्फ आणि सेल्फ डेकोरेशन. तर मी सेल्फ डेकोरेशनवर क्लिक करतो. तुम्ही जे नावाने सेव्ह केले क्लिक करा. आता आपल्याला खालच्या ऑप्शनवर यायचंय. कंपल्सरी डॉक्युमेंट्स या खाली बघा ऑप्शन एक दाखवत आहे. इथे एक माहिती आहे ॲक्च्युअल फोटो ऑफ द इस्टॅब्लिशमेंट डिस्प्लेइंग द इंटेरियर अँड द नेम बोर्ड मराठी ॲट द ॲप्रोप्रिएट प्लेस ऑफ द इस्टॅब्लिशमेंट. मी तुम्हाला सर्वप्रथम व्हिडिओ सुरू करण्याच्या आधीच तुम्हाला एक फोटो काढून घ्यायचे सांगितले होते बरेच. त्या फोटोमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की तुमच्या बिझनेस नेमचं जे बॅनर लावलेलं आहे ते बॅनरचा बाहेरून फोटो काढून घ्यायचा आहे. आता मी माझा फोटो काढून घेतलाय. मी ह्या बॉक्सवर क्लिक करतोय. खाली यायचंय चूज फाईलवर क्लिक करायचंय. चूज फाईलवर क्लिक केल्यानंतर परत मीडिया पिकवर क्लिक करायचंय. मीडिया पिकवर आल्यानंतर आता मी माझ्या फोटोची साईज जी चेंज केली तो फोटो चूज करतो. हे बघा मित्रांनो आता सगळे डॉक्युमेंट हे अपलोड झालेले आहे. आता त्यानंतर खाली एक ऑप्शन दाखवते ऑदर. तर ऑदर आपल्याला क्लिक करायची गरज नाही कारण आपण जे डॉक्युमेंट होते सगळे ते अपलोड केलेले आहेत. जर तुम्ही यापैकी जे डॉक्युमेंट जर अपलोड नाही केले तर इथं ऑदरवर क्लिक करायचं. आता आपण अपलोड डॉक्युमेंट यावर क्लिक करूया. आता हे बघा मित्रांनो आपण सगळे डॉक्युमेंट हे अपलोड केले होते. आता इथे डॉक्युमेंट्स अपलोडेड सक्सेसफुली असं आलेलं आहे. त्या खाली ओके बॉक्स आहे. ओकेवर क्लिक करून घ्यायचं मित्रांनो. ओकेवर क्लिक केल्यानंतर बघा एक तुम्हाला आता पेमेंटचं ऑप्शन आलेलं आहे. इथे मेक पेमेंट असं लिहिलेलं आहे बॉक्समध्ये. आता इथे दोन ऑप्शन आहेत ऑनलाईन पेमेंट NFT आणि RTGS. मित्रांनो तुम्ही ऑनलाईन पेमेंटही करू शकता आणि NFT RTGS ही करू शकता. पण मित्रांनो मी तुम्हाला बेस्ट वे सांगणार आहे. तुम्ही ऑनलाईन पेमेंट यावर क्लिक करायचं. या बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला खाली कन्फर्म करून घ्यायचं. खाली कन्फर्मवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक इंटरफेस ओपन झालेला आहे मित्रांनो. तर इथे बघा वॉलेट, नेट बँकिंग, क्रेडिट, डेबिट कार्ड, IMPS असे 4 ऑप्शन दिलेले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला क्रेडिट अँड डेबिट कार्ड यावर क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो बघा इथे चार्जेस दाखवत आहे काहीतरी. आपल्याला राईट साईडला स्क्रोल करून घ्यायचंय. राईट साईडला आल्यानंतर बघा पे क्रेडिट डेबिट कार्ड यावर क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. इथे बघा मित्रांनो पेमेंट डिटेल्स
तुम्हाला पेमेंट डिटेल्स दाखवेल, तुमचं नेम दाखवेल आणि बाकी ॲज इट इज जशा डिटेल्स आहेत तशा इथे दाखवेल मित्रांनो. आणि खाली तुम्हाला किती अमाऊंट ही पे करायची आहे. आता इथे बघा 23.66 पैसे एवढी अमाऊंट दाखवत आहे. आता तुम्हाला प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. इथे 4 प्रकारचे परत ऑप्शन दिलेले आहे, नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, QR आणि वॉलेट. यामध्ये मित्रांनो तुम्हाला थर्ड ऑप्शन हे चूज करायचं आहे, QR वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत एक सिलेक्ट QR हा एक बॉक्स दाखवत आहे. या बॉक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला भीम UPI यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर मेक पेमेंट फॉर 23 रुपीज 60 पैसे यावर क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. इथे तुम्हाला एक QR कोड दाखवत आहे मित्रांनो. तुम्हाला या QR कोडचा स्क्रीनशॉट हा काढून घ्यायचा आहे. स्क्रीनशॉट काढल्यानंतर तुम्हाला तुमच्या फोन पे हे ओपन करून घ्यायचं आहे. फोन पे ओपन केल्यानंतर मित्रांनो हे बघा स्कॅन QR कोड इथे तुम्हाला दाखवत आहे. यावर क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक केल्यानंतर इथे बघा फ्लॅश लाईट आणि गॅलरीचं ऑप्शन आहे. यावर क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्या QR कोडचा स्क्रीनशॉट काढून घेतला होता त्या स्क्रीनशॉटवर क्लिक करायचं आहे आणि ऑटोमॅटिकली तो QR कोड हा स्कॅन होईल आणि स्कॅन झाल्यानंतर पेमेंट डिटेल आहे इथे दाखवत आहे. आता तुम्हाला प्रोसीड टू पे करून घ्यायचं आहे आणि पेमेंट करून घ्यायचं आहे. आता हे बघा मित्रांनो पेमेंट हा सक्सेसफुली झालेला आहे. येथे तुम्हाला ह्या पेमेंटचा स्क्रीनशॉट हा काढून घ्यायचा असेल तर काढून घेऊ शकता, अन्यथा तुम्हाला खाली डन वर क्लिक करायचंय. तुम्हाला परत गुगल क्रोम या ॲपवर यायचंय. या ॲपवर आल्यानंतर बघा मित्रांनो ऑटोमॅटिकली जो तिकडे तुम्ही पेमेंट केला होता फोन पे वर, इकडे त्या फोन पेच्या डिटेल्स आलेले आहे आणि फोन पे वरून तुम्ही जो पेमेंट केला होता हा पेमेंट इथे सक्सेसफुली ऍड झालेला आहे. तर मित्रांनो इथे तुम्हाला खाली एक ऑप्शन दाखवत आहे, बॅकवर क्लिक करून घ्यायचंय. येथे तुम्हाला तुमच्या डिटेल्स टाकून घ्यायच्या. येथे तुम्हाला सर्च करून घ्यायचंय. सर्च केल्यानंतर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन झालेला आहे. येथे तुम्हाला राईट साईडला स्क्रोल करायचं. मित्रांनो बघा तुमचा स्टेटस इथे दाखवत आहे. तुमचा स्टेटस हा कंप्लीट झालेला आहे मित्रांनो. इथे तुम्हाला आता डाउनलोड फॉर्म, डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट आणि कॅन्सल सर्व्हिस पेमेंट रिसिप्ट या ऑप्शन पैकी तुम्हाला डाउनलोड फॉर्मवर क्लिक करून घ्यायचंय. डाउनलोड फॉर्मवर क्लिक करून घेतल्यानंतर PDF फाईल ही डाउनलोड झालेली आहे, तुमच्या फोनमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड इंटिमेशन रिसिप्ट यावर क्लिक करायचं. इथे तुमचं शॉपिंग लायसन्स आहे यावर क्लिक करून घ्यायचंय. यावर क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली ते डाउनलोड झालेलं आहे. परत तुम्हाला ते ओपन करून घ्यायचंय. हे बघा मित्रांनो ओपन केल्यानंतर तुम्ही जे शॉपिंग लायसन्स हे बनवलं होतं मित्रांनो ते PDF फॉर्म मध्ये इथे डाउनलोड झालेलं आहे. त्याची कलर प्रिंट काढून घ्यायची आणि त्याला लॅमिनेशन करून घ्यायचं मित्रांनो. तर मित्रांनो मी आता तुम्हाला शॉपिंग लायसन्स कसे काढायचे हे बऱ्यापैकी मी तुम्हाला शिकवलेलं आहे. जर तुम्हाला मी जे काही शिकवलंय मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला काही कमतरता वाटली असेल किंवा तुम्हाला मला काही सजेशन करायचं असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. मित्रांनो अशाच तुम्हाला नवनवीन गोष्टी जर शिकायच्या असेल तर माझ्या मराठी प्रश्न या YouTube चॅनलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.